आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा पूर्णपणे अंधविश्वासच आहे ना. तू पण या गोष्टीवर विश्वास ठेवते काय? आणि नाग स्त्री रूप घेणं शक्यच नाहीये असं जर कोणाला सांगितलं तर लोक वेडं म्हणतील आपल्याला. एवढं शिकून काय फायदा आहे मला सांग ना. नाग नाग म्हणे. हसू नका. नाग एक स्त्री रूप घेऊ शकतो हेच सत्य. ही काही स्टोरी नाहीये. हे तेवढंच खरंय. नाग शक्तीची तुम्हाला काहीही माहिती नसताना तुम्ही त्याची खिल्ली उडवताय. तुमच्या डोळ्यासमोर हे घडलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्याची नागशक्तीला गरज नाहीये. आणि नाग मनुष्य रूप घेऊ शकतो याचा पुरावा आहे. आरोग्यासाठी असलेल्या योगांवर विश्वास ठेवताना ते योग सूत्र निर्माण करणारी पतंजली ऋषी अर्ध रूप मनुष्याचं आहे तर अर्ध नागाचं हे तुम्हाला माहितीये? राहू सारखं कोणीही भरभराट करू शकत नाही आणि केतू सारखं कोणी भिकेला पण लावू शकत नाही. राहू आणि केतू मनुष्याचं अर्ध रूप आहे आणि नागाचं अर्ध रूप आहे हे तुम्हाला माहितीये? डोळ्यांनी पाहून विश्वास ठेवणं हे मनुष्याचं काम नाहीये कारण हा दिव्य चमत्कार आहे. दैवी गोष्टींवर संशोधन केलं नाही पाहिजे. जे आहे ते सत्य आहे. नागशक्तीमुळे काही होऊ शकतं. नागशक्तीवर संशय घेऊ नका. हे गंगा तू एवढं टेन्शन का घेतेस? हे माझं पर्सनल ओपिनियन होतं. तुला एवढं वाईट वाटलं असेल असं वाटलं नव्हतं मला. नागमातेवर मनापासून श्रद्धा करणाऱ्या तुझ्याकडे नागाबद्दल मी काही बोललो तर तुला राग येणारच. तुझ्या नागशक्तीवर आणि तुझ्या श्रद्धेवर बोट लावण्यासारखं काही बोलायला मला नकोच हवं होतं ग. माझी खरंच चूक झाली. मी हा विषय काढून तुझं मन दुखावलं असेल तर मला खरंच मनापासून माफ कर गंगा. मी परत असं नाही बोलणार कधी. आता मेहरबानी करून मी बोललो म्हणून आता परत कधी माझ्याशी बोलणं नको टाकूस हा गंगा. प्लीज प्लीज गंगा. तुझा विश्वास नसेल तर ठीक आहे. 1 2 3 मला माफ केलं असं बोल तरी गंगा. प्लीज गंगा. हे सोडा तुम्ही. बाबा नंदिनी बद्दल आणखीन काय बोलले? तुला आणखीन काही माहिती आहे का? नाही. बाबांनी काही सांगितलं असेल तर ते माहित करून घेईन. बाबांनी मला एवढंच सांगितलं. हळूहळू सांगतील. काय बोलली? हा दरवाजा उघडायला सांगितलं. हो लगेच उघडतो. तुझ्या बाबाने जीवाच्या भीतीने माझ्या स्त्री रूपाचं गुपित सांगितलं. खूप लवकरच कालचक्र चोरलं हे पण सांगतील. त्याच्या तोंडानेच नागवंशावर केलेला अत्याचार, त्याने वनदेवी मंदिरात केलेलं दुष्ट कार्य सगळं बोलायला लावते. देवा रे, नंदिनी गंगाच्या रूपात आहे आणि मला वारुळात बंद केलंय असं याच्यावर लिहिलंय. देवा काही करून हे बाहेर पोचू दे रे. काय आता हे कोणी फेकलं? त्याला तावीज बांधलाय बघ. कोणीतरी करणी करून फेकलंय वाटतं. हात लावू नकोस त्याला. अगं घरासमोर पडलं तर उचलून फेकायला नको का ग? मी सांगते ना अरुण, हात लावू नकोस. आत्या जरा अरे थांबा. अरुण, काय चाललंय काय? दादा कोणीतरी करणी करून हे इथे फेकलंय. मी त्याला हात लावू नको सांगते तरी अरुण ते उचलायला चाललाय बघ. असं कोणी फेकलं असेल ग? माहित नाही ग. ते बघूनच भीती वाटते. आत्या विनाकारण घाबरते बाबा. देवी बरोबर बोलतेय. हे मंतरल्यासारखं वाटतंय. मी काय ते बघतो, तू आज जा. काय बाबा तुम्ही पण तिच्या नादी लागलात. तुझा यावर विश्वास नसला तरी मी सांगतोय की नाही, चला आज जा. ताविजासाठी एवढे घाबरताय का बाबा? हा निव्वळ वेडेपणा आहे.
हे उघडायचं काम फक्त भैरवीच करू शकते. भैरवीलाच हे उघडायला सांगू. गंगा, काय झालं? काय बघताय सगळे? हे जे काही मंत्रलेलं फेकलेलं आहे त्याच्याचकडे सगळे बघतायत. गंगाच नंदिनी आहे. मला वारुळात बंद करून ठेवलंय. मला वाचवा. बिच्छू, वारुळातून बाहेर येण्यासाठी तू हे सगळं केलंयस का? मी जे फेकलंय ते कोणाच्या तरी नजरेला येऊ दे रे देवा. तुम्ही बोलताय ते खरंय. हे कोणीतरी मंत्र करून फेकलंय. मंतरलेल्या वस्तूला तू कशाला हात लावतेस? फेकून दे गंगा. काही काळजी करू नका. मी वारुळाची पूजा करणारी आहे. मला हे काहीच करू शकणार नाही. हे वारुळाच्या आत टाकल्यावर कितीही मोठं बंधन असेल तरी राख होईल. राख होऊन जाईल. मी जे फेकलंय ते कोणाच्या तरी नजरेस पडू दे रे. बाबा माझा हात पकडा. हा, पण राख कशी काय होणार? अरे हे अगं चांडाने, तू हे पण शोधून काढलंस का? तुझं नशिबाच एवढं फुटकंय तर मी काय करू बिच्छू? बाबा, मला हात लावायचा नाही बोललात आणि तुम्ही गंगाला हात लावायला कसं दिलात? तिला काही झालं तर काय करणार होतो आपण? तिला काहीही होणार नाही रे, कारण तिच्या हातावर त्रिशूळ रेषा आहे. अरे हे तर गंगाच्या हातावर असलेल्या त्रिशूळ रेषेबद्दल बोलतायत. आता कोणी माझा हात पाहिला तर मी फसेन. आता काय करू मी? त्रिशूळ रेषा आहे, त्रिशूळ रेषा आहे बोलून गंगाचं खूप कौतुक करताय तुम्ही. ही त्रिशूळ रेषा कशी दिसते मला बघायची आहे. मला पण ती त्रिशूळ रेषा बघायची आहे. गंगा तुझा हात दाखव ना. एकतर तुम्हाला काही दिसत नाही आणि तुम्ही बघायचं म्हणताय. मला दिसतंय अशी मी ऍक्टिंग तर करतोय. जास्त शहाणपणा करू नका. अरे बापरे, मी उगाच त्रिशूळ रेषेबद्दल बोललो. आता यांनी जर का पाहिलं तर भैरवी फसणार. एवढं कौतुक चाललंय तर मला ही रेषा बघायची आहे. दाखव ना हात. ये ग ये. दाखव 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 दाखव. दादाने सांगितल्याप्रमाणेच त्रिशूल रेषा आहे. खूप मोठी रेषा आहे. बापरे. अशी रेषा असेल तर कसलीच अडचण येणार नाही. अरे बापरे, किती मोठी त्रिशूळ रेषा आहे ना. किती स्पष्ट आणि ठळक रेषा आहे ना. बोललो होतो ना. कसं? ही भैरवी खूपच हुशार आहे. तुमच्या डोळ्यांना प्रकाश जाणवतोय का? फक्त प्रकाशच जाणवतो डॉक्टर. थोडा या बाजूला. हं, आणखी थोडं. हं. हालू नका.
डॉक्टर माझे डोळे नीट होतील ना? सगळ्या टेस्ट झाल्यावर मोठे डॉक्टर तुम्हाला सांगतील. आता उठा, तुमच्या डोळ्यात मी ड्रॉप टाकते. बघून बसा हा. कसं बघू रे? सांभाळून सांभाळून ना. बर बघा. डॉक्टर मला परत दिसेल ना डॉक्टर? बाबा आ, काळजी करू नका तुम्ही. काय झालं डॉक्टर? रिपोर्ट एकदम परफेक्ट आहेत, हा, पण प्रॉब्लेम काय ते कळत नाहीये. मग माझ्या बाबांना दिसत का नाहीये डॉक्टर? तेच तर मलाही कळत नाहीये. माझ्या सर्व्हिस मध्ये मी अशी केस पहिल्यांदाच पाहतोय. आ? मी ड्रॉप्स लिहून देतो, ते ड्रॉप्स कंटिन्यू करा, बघूया काय होतंय ते. हा. मग पुढे काय करायचं याचा विचार करू. डॉक्टर किती पैसे गेले तरी चालतील, पण मला परत दिसलं पाहिजे डॉक्टर. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. हा. थँक्यू डॉक्टर. सॉरी डॉक्टर. एका आठवड्याने येऊन भेट. थँक्यू डॉक्टर. ओके. बाबा हा गॉगल घाला. हा. सिस्टर, एनी पेशंट वेटिंग आउटसाइड? ओके. तुझी एवढी हिम्मत? मी तुला इथे बंद ठेवलंय हे स्वतःची बनियान फाडून त्यावर माझ्याबद्दल लिहून? बाहेर फेकून सगळ्यांना सांगतोयस? तुझ्या कृत्याला मी माफ नाही करणार. तुला तुझं कालचक्र कुठे हे सांगावंच लागेल. काय ग धमकी देतेस मला? तू माझा जीव घेणार नाहीस, कारण कालचक्र तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे मला माहिती आहे. तू मला मारलास तर मी जे कालचक्र ठेवलं आहे ते तुला सापडणार नाही हे माहिती आहे मला. तंबुरांकडे असलेलं वारणा विशेष कालचक्र वनदेवीच्या चरणी पोहोचवलं असेल, पण माझ्याकडे असलेल्या मयूर विशेष चक्राला तू नाही मिळवू शकणार. आणि कालचक्राची जागा मिळत नाही तोपर्यंत तू मला मारू देखील शकणार नाही. तुला इतक्या लवकर मी मारणार सुद्धा नाही, कारण माझ्या आईच्या नागरूपाला आग लावून जाळणारा तूच आहेस. कालचक्र मिळवणारा सूत्रधार होता तू, आणि मला मंत्रबंधनात अडकवणारा म्हणून त्या तंबोऱ्यांना दलदलीत ढकलून नसा नसा फाटेपर्यंत मारलं. पण आता तुला मिळणारी शिक्षा ह्याच्यापेक्षा भयंकर असेल. तुझ्या शरीराच्या एक एक भागाला वेदना भोगाव्या लागतील. पण त्याआधी तुझ्याकडे असलेलं कालचक्र माझ्या हाती लागलं पाहिजे. बोल, कालचक्र कुठे ठेवलंयस? मी नाही सांगणार. तुझं कालचक्र कुठे हे माहीत केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुझ्या या भेकड धमक्यांना मी भीक नाही घालणार. कालचक्र
हे माझं रक्षा कवच आहे. तू काही केलंस तरी ते तू जाणून घेऊ शकणार नाहीस. तर मग असं आहे का? तू काही कर ग, मी माझा हट्ट नाही सोडणार. सगळं सहन करेन, पण मी एक शब्दही नाही काढणार. तू किती हट्टी आहेस हे मला पण बघायचंय. कालचक्राची जागा तू स्वतःच्या तोंडाने सांगशील. ही एक मूठ साखरच तुझं जगणं नकोसं करून टाकेल. एवढ्याशा साखरेने तू काय करणार आहेस ग? साखरेच्या गोडव्याला मुंग्या येतील, पण सत्य बाहेर नाही येणार. मुंग्या आल्या की तुझं सत्य पण बाहेर येईल. हत्तीच्या सोंडेत मुंग्यांनी काय थैमान घातला होता ती गोष्ट तुला माहितीये ना? आता माहित पडेल. खरं सांगेपर्यंत तुला तडफडवते. आता पुढे काय होईल तूच बघ. नंदिनी, 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 नंदिनी चावतायत. नंदिनी जीव घेतील माझा. नंदिनी, नंदिनी जीव घेतील माझा. तुझा हट्टीपणा एवढाच आहे? नाही, काय झालं तुझ्या हट्टाचं? हे मला यांच्यापासून वाचव ग नंदिनी, वाचव ग. नाही नाही, पाय पडतो, वाचव ग. या मुंग्यांपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे. हे कालचक्र कुठे आहे ते सांग. कालचक्र कुठे आता तरी सांग. सांगतो 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 मी. वाचण्यासाठी चुकीची जागा सांगितली तर समजून जा, मुंग्यांऐवजी विंचू सोडे. अगं हे सहन होत नाही मला. विंचू कशाला ग? जीव जाताना सुद्धा खोटं बोलेन का मी? देवाची शपथ, कालचक्र कुठे आहे ते मी सांगतो. यांना पळव का नंदिनी, पाया पडतो ग, पाया पडतो. सांग, कालचक्र कुठे ठेवलंय? मी राहत होतो त्या रूम मध्ये बेडच्या डावीकडे एक कपाट आहे. त्याच्या वरच्या कपाटाच्या पांढऱ्या रंगाचा एक बॉक्स आहे. त्याच बॉक्समध्ये कालचक्र आहे ठेवलेलं. कसं तुझ्या तोंडानेच तुला कालचक्राची जागा सांगायला भाग पाडलं? तुझ्याशी लढण्यापेक्षा तुला शरण येण्यातच शहाणपण आहे, म्हणूनच मी सांगितलं. यापुढे तुझ्यामध्ये मी कधीच येणार नाही. तू जे काही सांगशील तसंच वागेन. मला यातून बाहेर काढ. तू शरण आलास म्हणून मी काय तुला सोडणार आहे? तुला अजून खूप काही भोगायचं बाकी आहे.
आता कालचक्र जाऊन शोधते, मग तुला येऊन भेटते. नंदिनी नंदिनी मला माफ कर ग. नंदिनी मला बाहेर काढ. नंदिनी 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 नंदिनी